अहमदनगरला मनोज जरांगे पाटील यांची यात्रा आज दाखल होणार आहे आणि आज अहमदनगरमध्ये त्यांचा मुक्काम देखील होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून देखील जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। मोठा पोलीस बंद जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपाधीक्षक आणि 36 पोलीस निरीक्षकांसह या ठिकाणी जवळपास 1250 कर्मचारी जे आहे ते या रूटवरती तैनात करण्यात आलेले आहे। पाथर्डीपासून काही थोड्याच वेळात ते पाथर्डीमध्ये दाखल होतील आणि पाथर्डीमधून नगरच्या दिशेने ते आता रवाना होणार आहे। तर त्या पार्श्वभूमीवरती चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। बॅरिगेड जे आहेत ते लावण्यात आलेलं आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा जी आहे ती अहमदनगरमध्ये दाखल होईल। त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, जागोजागी नाश्त्याची व्यवस्था असेल ती देखील करण्यात आलेली आहे आणि नगरमध्ये आज त्यांची सभा होऊन त्याच ठिकाणी ते आज मुक्काम करणार आहे। कुणाल दायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।